माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दबाव वगैरे काय नव्हता, चर्चा चालू होती. पण मी त्यांना सांगितलं होतं की आम्ही विचार करून एक जणांचा अर्ज कोणास तरी ठेवणार आहे. उमेदवारी दाखल करताना अचानक पक्षानं पूर्ण एबी फॉर्म पाठवले आणि मला अध्यक्षांचा फोन आला की मला एबी फॉर्म पाठवलाय आणि तुम्ही उमेदवारी दाखल करा आदल्या दिवशी, शेवटच्या दिवशी. ते एक दिवस कागदपत्र गोळा करणं सगळे ह्यात कुणाला संपर्क साधणार. आधी आपण अर्ज दाखल करून नंतर संपर्क साधणार. मला ज्या वेळेला कानावर आलं की सगळ्यांनी अर्ज काढल्यानंतर थांबलो अर्ज. ना भाजपकडून काय संपर्क झाला होता अर्ज माघारी घेण्यासाठी? चालतंय, काय सगळेच मित्र आहेत माझे, बरेच आमदार आहेत, सगळ्यांनी मला चर्चा केली होती काढण्याबद्दल. पण मी सांगितलं पक्षानं आदेश दिल्यानंतर मग मी ठरवलं. हा जर मी जर अपक्ष भरला असता तर त्याचा विचार केला असता. पालकमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली होती, काय त्यांनी आश्वासन त्याला आश्वासन वगैरे नाही, बिनविरोध करूया आपण, तुम्ही सहकार्य करा म्हणले होते. पण मी त्यांना सांगितलं होतं की आपण पक्षाच्या वतीनं भरलेला आहे, त्यामुळे मला काही काढायचा अधिकार नाही. तुम्ही वरिष्ठांची चर्चा करा, पक्षाकडून मला आदेश आला तर मी काढेन. सगळ्याशी करणार, भाजपच्या पण करणार. ते मतदार आहे, त्यांना मत मागणं काम आहे माझं उभं राहिलं. 616 पण त्यांचे आहेत, पण आम्ही मत मागतो ना, किंवा त्यांच्याकडे आहेत म्हणून मत मागायचं असं आहे. जाणार प्रत्येक मतदाराला भेटणार, हात जोडणार. बाबा मी काय मोकळा माणूस आहे सांगणार तुम्हाला दिलं तर बरं होईल, दुसरं काय. आज कसं सांगणार निकाल? पालकमंत्र्यांनी सांगितलंय का तुम्हाला कसं काय विचार? मी काय त्यांच्या एवढा मोठा नाही निकाल सांगायला. फार लहान माणूस आहे, मी जिल्हा परिषद सदस्य आमदार आहे. एवढ्या मोठ्या माणसाला मी क्रॉस करू शकेन? माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.